गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तारीख आहे 26 फेब्रुवारी आणि आज आहे महाशिवरात्री. तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सकाळचे वाजले 3:50. थोडा उशीर झाला. रात्री आमच्या बाळाने झोपू दिलं नाही. त्याची काही झोप झाली नव्हती वाटतं. जवळपास 12-12:30ला झोपलो असेल आम्ही. त्याच्यामुळं थोडं उशीर जाग आली होती मला जाग, पण मी बरं झोपलो. रिझर्वेशन बघितली, एक होती पण लांबची होती, जाधववाडी चिखलीची. एवढं लांब घेण्यात काय पॉईंट नाही, सो घेतली मग मी कॅन्सल केली. आणि आता आपण निघलो. सीएनजी भरला होता तर एक गाडी खाली बसलाय. बघू, गर्दी नसेल तर सीएनजी भरून येतं, कंटिन्यू काम चालू करू. तर ऍप चालू करून घेतो आणि बघूया आपल्याला आजची सुरुवात कोण करते. फर्स्ट राईड पिंपळे निलक पासनं एअरपोर्ट. तर 207 रुपये कस्टमरचं बिल झाले आणि 216 रुपये आपल्याला दिलेत. आता इथं ओलाने खिशातनं पैसे दिलेत. काहीतरी ऑफर चालू आहे वाटतं, बघावं लागणार आहे. कारण तिथं ट्रिप कम्प्लीट झाल्यानंतर मेसेज येतं हाय अर्निंग असं काहीतरी. तर बघूया. ओलाकडनं आली आपल्याला राईड प्राईम प्लस म्हणून आली. प्राईम प्लस मध्ये ती 550 रुपये दाखवले. पण प्राईम प्लस एसयूव्ही, पण आपली एसयूव्ही नाहीये, पण राईड पडली आपल्याला. सो कस्टमरला फोन केला, तिथे ऍड्रेस आला होता फर्स्ट फ्लोअर, पण एरो मॉलला इकडे सेकंड फ्लोअरला थांबायला होतं. सो मी सांगितलं की तुम्ही सेकंड फ्लोअरला या म्हणून. ठीक आहे बोलले, येतोय अजून एअरपोर्टलाच येतोय. ठीक आहे म्हणलं, वेट करतो. कारण आपल्याला ही राईड परवडेल ना. 30 किलोमीटरचे 550 रुपये सांगितलेत. आणि 500 जरी भेटले तरी परवडेल ना आपल्याला ही राईड मध्ये. 300 म्हणजे जवळपास 15 रुपये किलोमीटर प्रमाणे राईड भेटेल. सो वेट करतोय आपण, बघूया नक्की काय विषय. तर कस्टमरला सोडलंय आपण. मेगा पोलीस फेज 3 एंड एकदम शेवटी. तर 627 रुपये कस्टमरचं बिल झाले आणि 553 रुपये आपल्याला दिलेत. आता हा फायदा असा झाला का ओला मिनी मध्ये नाही पडली ही राईड आपल्याला, ओला एसयूव्ही मध्ये प्राईम प्लस. त्याच्यामुळे 30 किलोमीटरचे आपल्याला 550 रुपये भेटलेत. तर ठीक आहे, हरकत नाही. आता इथनं बाहेर पडू आणि बघूया, चहा वगैरे घेऊ. थोडी झोप येत होती कारण रात्री अजिबात झोपलो नाही मी. तर फ्रेश होतो, चहा घेतो आणि मग बघूया. आता इथनं पुढे जावं लागतंय का पडती इथनं आपल्याला राईड. आपण आलोय दगडूशेठला. तर गणपती बाप्पाने बोलवलं लय दिवसानंतर आपण आलोय. तर इथं सिग्नलला सोडलं कस्टमरला. 227 रुपये झालते, आपल्याला 239 दिलेत. काहीतरी विषय बरं का ओलाचा. कस्टमरच्या बिलापेक्षा आपल्याला थोडे पैसे जास्तच भेटते. तिथं येतंय पण तसं की यू अर्न मोर दॅन असं काहीतरी येते. तर ठीक आहे, आज महाशिवरात्रीचा उपास आहे. तर 15-20 मिनिटं आपण स्टेशनच्या इथं थांबलो. तर राईड येत होत्या, पण त्याच ते कात्रज, वाघोली, खराडी या साईडच्या येत होत्या. आणि नंतर 1 वाजली. 179 रुपये मला दाखवले 12 किलोमीटरचे सांगवीमध्ये. तर आपण घेतलं ते औंधचं जे हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट, तिथं सोडायचं होतं कस्टमरला. ससून हॉस्पिटलच्या मागच्या गेटपासून. तर कस्टमरचं बिल झालंय 169. कस्टमरला दाखवलं असेल, मला दिलेत 178. हे आता मी त्याचा स्क्रीनशॉट काढला की काय रिझन येतंय आपल्याला पैसे एक्स्ट्रा भेटायचं. तर तुम्ही कंटिन्यू पास त्यांचा रिन्यू करताय. तो जो 149 रिचार्ज आपण जे मारतोय ते कंटिन्यू मारतोय, म्हणून ते एक्स्ट्रा आपल्यासाठी बोनस म्हणून ते एक्स्ट्रा अमाऊंट आपल्याला पे करताय. तर ठीक आहे, बघूया. आता इथनं थोडं सांगवीमध्ये आत जातो आणि मग तिकडून बोकुड जातोय. आपल्याला सांगवीत परत स्टेशनची राईड पडली. 178 रुपये दाखवले होते, 170 रुपये दिलेत. उबेरकडनं ऑनलाईन पेमेंट होतं. तर ठीक आहे, ऑनलाईन पेमेंटचा फायदा असा होतो की आपल्याला जेव्हा पेमेंट करायचं असतं त्यातनं ते डेबिट होऊन जातं. तर आता 16 ते 20 कॅब दाखवते इथं.
तर बघूया किती वेळ लागतोय ट्रेन आपल्याला राईड पडायला. ठीक आहे, वेट करू. स्टेशन पासून आपल्याला रॅपिडो कडनं राईड आली फेज 2. पण विषय असा होता की कस्टमरनी ट्रेन यायच्या आधीच बुक केली होती ट्रेन मध्ये असताना. आता मी आतमध्ये थांबलो होतो, पण तिथं RTO वाले थोडेसे हे करत होते. तर मग कस्टमर म्हणले, त्यांना सांगितलं की तुम्ही आल्यावर फोन करा. स्टेशनला आल्यावर त्यांना सांगितलं की रुबी हॉल क्लिनिक प्लशी या, व्यवस्थित ऍड्रेस सांगितला. आणि कस्टमर जाऊन थांबले की बस स्टॉपच्या तिथं. मग मला परत युटर्न घेऊन जावं लागलं. 10 मिनिटं आपण वेट केला. तर 10 मिनिटाचं वेट टाइम भेटलाय आपल्याला. 409 रुपये आपल्याला बिल दाखवलं होतं. 427 रुपये झाले रॅपिडो आणि बाकीचं सगळं मिळून टोटल काम झालंय 1785 रुपयाचं. आणि गाडी चालली 141. टाइम झालाय 10:15. आपण नाश्ता नाही केलेला, आज उपास आहे, काहीच खाल्लेलं नाहीये. 2 खजूर होते माझ्याकडे गाडीमध्ये, तर ते तेवढंच. आणि उपास, महाशिवरात्री, सगळीकडे कार्यक्रम जिथे आहेत बघतोय मी. आता औंधमध्ये एक बघितला, आमच्या इथं भोसरीमध्ये एक आहे, आणि इथं बघू आता इथनं ओला आणि उबेर चालू करतो आणि बघूया इथनं आपल्याला कुठं राईड भेटते. थोडंसं थांबतो जरा 2 मिनिटं, कारण कंटिन्यू चालवतोय. तर बघू आता बाकीचे ऍप चालू करतो आणि बघूया राईड कोणते ते आपल्याला. मला एक राईड आली वाकडकडनं एरवडा लूप रोड, जो ब्रिज आहे तिथला. तर तिथली राईड आहे 263 रुपये. आणि रॅपिडो कडनं 263. 1088 रुपयाचं काम आपलं 1788चं काम झालंय. आणि 250 म्हणल्यावर 2000 आपला टप्पा पार होतोय. तर 1 तास लागायला पाहिजे, पाऊण तास 1 तास माझ्या हिशोबाने. आता आज सरकारी सुट्ट्या म्हणल्यावर शाळांना एवढी काय गर्दी नाही रोड दिसत, पण तरी पण आहे म्हणजे ऑफिसवाले. तर ठीक आहे, कस्टमरला केले कॉल, येतो बोललेत. तर कधी पण आलं ROIचं ऑप्शन चालू करतो. आता विसरलो. ठीक आहे, भेटूया राईड कंप्लीट झाल्यानंतर. आपण आहे लूप रोडला, कस्टमरला सोडलंय. आणि आपल्या 2 राईडमध्ये 30 किलोमीटर पूर्ण झाले रॅपिडोचं. तर आपल्याला त्याचे 75 रुपीज बोनस मिळालाय, 75 रुपये. तर ते सगळे मिळून जर आता टोटल केली 1188 रुपये ओला, 170 रुपये उबेर आणि 757 रुपये रॅपिडो. सगळी जर मिळून टोटल केली तर 2190 रुपयाचं काम झाले. आणि 166.6 166.6 किलोमीटर गाडी चालली. टाइम झाला 11:39. 4 गाड्या CNG, 2 गाड्या पेट्रोल आहे आपल्याकडं. आता इथनं आपण पुढच्या ह्या इटिकाच्या पुढून राईड घेऊन युटर्न घेऊन परत एअरपोर्ट रोडला किंवा विश्रांतवाडी रोडला निघूया. आपण काहीच खाल्लेलं नाही. आता मला भूक लागली आहे, कारण नाश्ता केला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो व्हिडिओमध्ये, कारण उपाशी राहू नये, ऍसिडिटी वगैरे होती मग परत. तर ठीक आहे, इथनं आता आपण युटर्न घेऊन बघू आणि आपल्या साईडची राईड पडते का बघूया आपण आता. तर बघा तुम्ही आता एक ऑब्झर्वेशन करा की आपण कोणत्या एरियामध्ये गाडी चालवते. पर्टिक्युलर माझ्या बाबतीमध्ये तर मी हिंजवडी, पिंपळे सौदागर, राडणी, औंधला पण जास्त नाही, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, विमाननगर आणि लोहगावच्या मागं थोडासा एरिया. आणि गेलो तर भोसरी वगैरे, आकुर्डी एखाद्या वेळेस गेलो तर तिकडे बी नाही जास्त करून. वाकड, हिंजवडी आणि रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट या 4-5 ठिकाणीच तुम्ही, आणि विमाननगर, एवढाच एरिया मी कव्हर करतोय. तरी पण आपलं 2,000-2,250चं काम होते 7-8 तासामध्ये. तर आज पण तुम्ही बघा 2190 म्हणजे 2200 रुपयाचं काम झालंय 12 वाजेपर्यंत. तर आपण निघलोय 3:30ला समजा. 3:30, 4:30, 5:30, 7:30, 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 8 तासामध्ये. 8 तासामध्ये 2200 रुपयाचं. आणि 4 गाड्या CNG आणखी आहे. 4 गाड्या जरी म्हणलं तरी 500 रुपयाचा गॅस पकडा. 500 रुपयाचा गॅस मध्ये 2200 रुपयाचं काम, 1700 रुपयाचं प्रॉफिट. मी म्हणतो 50 रुपये आपला नाश्ता गेला, तरी 1650 रुपये आपले कुठं नाही गेलेत आजच्या दिवसाला. असं काम डेली जरी झालं तरी एवढं ठीक आहे माझ्या हिशोबाने. 8 तासामध्ये
तर जी लोक 8 तासाच्या हिशोबाने काम करायचं बघतात त्यांनी असं रुटीन काहीसं बनवून घ्या की सकाळी लवकर निघायचं, तर राईड लवकर कम्प्लीट होतात. अर्ध्या तासामध्ये 15-15, 16-16, 20-20 किलोमीटर. तर जर सकाळी लवकर निघाले तर काम लवकर होतं, माझं ऑब्झर्वेशन. आता तुम्ही बघताय कंटिन्यू आपले व्हिडिओ कितीला लॉग इन होते, कितीला आउट होते, किती काम होते. तर अशा पद्धतीने काम करा, वेळेत काम पूर्ण होतं. नंतर पुढं दुसरं काही आणखी काम करायचं असेल तरी, जरी फुल टाइम करायचं असेल तर आणखी तुम्ही 2 तास वाढवू शकता, 2-3 तास. तर पकडून चला 800-900 रुपये आणखी होऊ शकतात. म्हणजे 3-1 हजाराचं तुम्ही काम करू शकता. 500-600 रुपयाचा गॅस गेला तरी 2-2,500 रुपये आपले